नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आज आपण आलोय सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या खटाव तालुक्यातील रामेश्वर मंदिरामध्ये. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला गेले होते त्यावेळेस ते इथे वास्तव्याला होते. आणि या मंदिरामध्ये आपल्याला एक स्वयंभू महादेवांचं जागृत देवस्थान सुद्धा बघायला मिळतं. तर चला आपण बघूया. रेवलकरवाडी गावातून पुढे आल्यावर ही कमान लागते आपल्याला. हे मंदिर डोंगरावर आहे आणि तिथं आपण चालत पण जाऊ शकतो आणि गाडीवर पण जाऊ शकतो. आणि हे बऱ्याच जुन्या काळातलं मंदिर आहे आणि या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आता चालू आहे तिथे. आता आपण गाभाऱ्यात जाऊया. गाभाऱ्यामध्ये आपल्याला गणपती आणि अजून देवी देवतांच्या दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या बघायला मिळतात. आणि गाभाऱ्यातलं हे शिवलिंग जे आहे ते स्वयंभू शिवलिंग आहे. स्वयंभू म्हणजे त्याची कोणी स्थापना नाही केली, ते या ठिकाणी स्वतः प्रकट झाले आहे. आणि मंदिराच्या बाहेर आपल्याला 2 नंदी बघायला मिळतात आणि बाजूलाच एक मारुतीरायांचं मंदिर आहे. आणि हा आपल्याला पुढे दिसतोय ना, तो मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. आणि या सगळ्या परिसरात आता वृक्षारोपण केलेलं आहे बरं का.